नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज परिवारासाठी एक छान व्हिडिओ आहे। तयार आहात का पुढचा ऊर्जा प्रयोग करायला? आपण ई क्यूब या पॅम ग्राउट यांच्या पुस्तकातले 2 प्रयोग केलेले आहेत। आता आज हा तिसरा मी शेअर करणार आहे। ई स्क्वेअर पुस्तकातले 9 ऊर्जेचे प्रयोग आपण केलेले होते आणि त्याची वेगळी प्लेलिस्ट आहे। या ई क्यूबच्या ह्याची पण प्लेलिस्ट आहे। पुस्तकं मराठीत नाही आहेत अनफॉर्च्युनेटली अजून तरी, पण मी त्यांची लिंक देते आहे डिस्क्रिप्शन मध्ये। आणि आता ते फ्लिपकार्टचं जे येतं त्याच्यामध्ये पण कधी कधी फ्लिपकार्टवर मिळतात नाही, तर मग ते आत तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली असते, ते तिकडे बघा। खूप इंटरेस्टिंग वेगळं पुस्तकं आहेत की ज्याच्यामुळे ना मॅनिफेस्टेशन किंवा युनिव्हर्सल एनर्जी, आपण कसे जोडलेलो आहोत एकमेकांशी, ब्रह्मांडाशी, असे छोटे छोट्या प्रयोगातनं आपल्याला नवीन नवीन गोष्टी उलगडत जातात। त्यामुळे अगदी केले नसतील तर मी जरूर म्हणेन की सगळे प्रयोग मध्ये मध्ये करून बघा। आता त्याच्या आजच्या प्रयोगाला सुरुवात करूया। या प्रयोगाचं नाव आहे सायमन कॉवेल करोनरी। तर आता सायमन कॉवेल म्हणलं तर अमेरिकन आयडल जे लोक बघतात त्यांना माहिती आहे की ते त्या कॉम्पिटिशन मधले जज आहेत। तर मग हे नाव का दिलेलं आहे? कारण हे जे आहे ते जजमेंट या गोष्टीशी निगडीत हा प्रयोग आहे। तर आपण असं बऱ्याच वेळेला असं असतं ना की आपल्याला जे दिसतं आणि आपण एक असं समज करून घेतो की हे वास्तव आहे, म्हणजे आपल्याला दिसतंय, अनुभवतोय तेच आपलं वास्तव आहे, किंवा आपलं एक प्रोग्रामिंग झालेलं आहे त्यामुळे आपल्याला जग जसं दिसतं आहे तेच खरं आहे, त्याच्या पलीकडे काही नाही, अशी आपली एक धारणा झालेली असते। आणि अशा प्रत्येक बाबतीत आपल्या वेगवेगळ्या धारणा एक झालेल्या असतात। म्हणजे काही लोकांबद्दल असतील, परिस्थितीबद्दल असतील, स्वतःबद्दल काही काही आपली मतं असतात आणि ते असं असतं की नेहमी अशीच आहे, हे किंवा समोरची व्यक्ती अशीच आहे, ही परिस्थिती अशीच आहे। पण ह्या प्रयोगात आपण असं बघणार आहे की ते खरं नाहीये, की हा एक चांगलं किंवा वाईट हे व्यक्ती सापेक्ष आहे, किंवा परिस्थिती सुद्धा, म्हणजे प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो। आणि आपण जो एक पूर्वग्रह केलेला असतो गोष्टींबद्दल, व्यक्तींबद्दल, त्यामुळे आपण त्यांच्याकडे नेहमी तशाच ह्याच्यानी बघतो बघा। आणि हे आपल्या बाबतीत नेहमी होतं, एखादी व्यक्ती वाईट वागलेली असले तर नंतर ती किती चांगली वागू दे, काही करू दे, आपलं पहिलं ओपिनियन जे असतं तेच आपण त्या दृष्टीनेच त्या व्यक्तीच्या चुकांकडे बघायला लागतो असं। आणि म्हणजे आता प्रत्येक गोष्टीमध्ये ती व्यक्ती कशी त्या परिस्थितीकडे बघते ह्याच्यावरती गोष्ट चांगली किंवा वाईट हे त्या व्यक्तीसाठी ठरते। आता एक उदाहरण देते म्हणजे लक्षात येईल की आता तुम्ही पिकनिकचा प्लॅन केलेला आहे, मस्त कुठेतरी पावसाळ्यात, म्हणजे कुठेतरी जायचा प्लॅन आहे आणि पाऊस येतो, इतका पाऊस येतो की तुम्हाला असं वाटतं की नाही आता या पावसा किती म्हणजे विरस होतो तुमचा की आता या पावसामुळे आपलं सगळं प्लॅन कॅन्सल झाला वगैरे। आता तोच पाऊस बघून तुमचा विरस झालाय, पण एखाद्या शेतकऱ्यांनी तो बघितला की त्याला वाटले की किती छान, माझ्या शेतातला अगदी पाण्याची गरज होती आणि आता पाणी मिळालेलं आहे। सो इव्हेंट तोच राहतो, आपल्या वेगवेगळ्या लोक त्या गोष्टीकडे वेगळ्या ह्यानी बघतात, त्यामुळे त्याचं वेगळं त्यांचं म्हणजे परिस्थिती म्हणा किंवा त्यांची आजूबाजूचं बघण्याचं हे वेगळं असू शकतं। सो आपले जे त्याबद्दलचे विचार आहेत ना ते आपलं त्याचं वास्तव घडवतात। तर आता एखादी हे बघा की आपण चांगला किंवा वाईट विचार करतो, किंवा आपण असं मर्यादित विचार करतो की एकदा आपण एखाद्या व्यक्तीला वाईट ठरवतो, परिस्थितीला वाईट ठरवतो की असंच होतं, किंवा आपल्या स्वतः बाबतीत की मला हे नाही जमत, मला हे एवढंच जमतं किंवा एवढंच शक्य आहे। तर अशामुळे काय होतं की आपण आपल्या संधी मर्यादित करतो, आपला दृष्टिकोन मर्यादित होतो की हे नाही जमणार आहे, म्हणून आपण लक्ष पण देत नाही बऱ्याच गोष्टींकडे। सो म्हणून इथे आपल्याला आज असं की ही जी जजमेंट आहे की आपण स्वतःवर घातलेली, दुसऱ्यांबाबत केलेली, परिस्थितीबाबत केलेली, ती आपण बदलून आपल्या आयुष्यात काही फरक पडतो का, हे या आजच्या प्रयोगात बघायचं आहे। तर आता बघा की एखादा स्टुडंट असेल, एखादी परीक्षा देत आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत आहे, नाही यश मिळत आहे किंवा असं काहीतरी, तर मग असं होतं की हे आहे की मला जमतच नाही, हे आहे काही संधी आहे की दुसरं काहीतरी मला विचार करण्याची किंवा दुसऱ्या पद्धतीने अभ्यास करण्याची, किंवा हे करिअर नसून माझ्यासाठी दुसरं काहीतरी हे आहे लिहिलेलं, असं म्हणजे लिहिलेलं नाही, म्हणजे माझ्यासाठी दुसरं काहीतरी चांगलं आहे असं या दृष्टीनं। किंवा आता आपण अगदी गृहिणी असाल आणि पाहुणे येणार आहे, तर आपण असं विचार, म्हणजे असं होतं की अरे बापरे आता पाहुणे येणार, एवढं काम करायला लागेल, हे करायला लागेल, स्ट्रेस येतो। पण अशाच वेळेस असं केलं की अरे किती दिवसात ही लोक भेटली नाहीयेत, आपण किती मजा करणार आहे त्यांच्याबरोबर, कसे गप्पा होतील, असं हा विचार केला की आपला स्ट्रेस कमी होतो। सो त्याच गोष्टीला आपण कुठल्या ह्यानी बघतो त्याप्रमाणे त्याचा अनुभव आपला ठरतो। किंवा आता अगदी हे तर अगदी खूप गोष्ट हे आहे की जे सिनियर सिटीजन्स वगैरे असतात, रिटायर होतात, तर बऱ्याच वेळेला लोकांचा असा समज असतो की रिटायर होणे म्हणजे आपला उद्देश संपणे, कारण आयुष्य म्हणजे सकाळी नोकरीला जाणे, संध्याकाळी परत येणे, असं त्यांचं रुटीनच्या भोवती फिरत असतं।
पण जर का असा विचार केला की आता हा जो वेळ आहे मला रिटायरमेंट नंतरचा, तो माझे छंद जोपासण्यासाठी आहे, ज्या गोष्टी मी करू शकलो नाही, प्रवास असेल अशाच गोष्टींसाठी आहे, किंवा नाती जोडण्यासाठी आहे, इतरांना मदत करण्यासाठी आहे, तरुणांना माझा अनुभव शेअर करण्यासाठी आहे, नवीन गोष्टी त्यांना शिकवण्यासाठी आहे, तर असा जर का विचार केला तर मग रिटायरमेंटकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा होईल ना. मग तुम्ही उत्साहाने त्या गोष्टीकडे बघायला लागाल. सो कसा एक नुसता विचार बदलला की किती पुढच्या गोष्टी बदलू शकतात, किती उत्साह आणि आनंद वाढू शकतो हे बघा. तर असंच आपण हा 72 तासांचा एक प्रयोग करणार आहे. आता ह्या प्रयोगामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण करणार आहे की आपण स्वतःबद्दलचे काय ग्रह करून घेतो, की मला कुठली गोष्ट जमते किंवा नाही जमत असं, आणि त्या गोष्टी ती खरी आहे का हे आपण चेक करणार आहे. कारण एकदा आपण असं स्वतःला म्हणतो की मला खूप राग येतो किंवा मला हे जमत नाही, मला लोकांसमोर बोलता येत नाही, मी क्रिएटिव्ह नाहीये, म्हणजे मी सृजनशील नाहीये, असं एक आपण ग्रह करून घेतलेले असतात. आणि मग आपण अशा गोष्टी शोधायला लागतो की जे ते खरं ठरवतात. म्हणजे किंवा आपण कोणी काही म्हटलं तर म्हणतात नाही मला हे जमणार नाही कारण मी काही क्रिएटिव्ह नाहीये, किंवा असं मला पैशाचे व्यवहार जमत नाहीत, मला ते काही कळत नाही त्यातलं, असं आपण एक एक सुरू करतो स्वतःलाच म्हणायला, आणि इतरांनाही तेच कारण देतो आणि ते जस्टिफाय करतो. तर त्याच्याऐवजी आपण आता काय करणार आहे 72 तासामध्ये, आपलं असं जे काही लिमिटिंग बिलीफ आहे किंवा जो काही विचार आहे आपल्या स्वतःबद्दलचा, मी क्रिएटिव्ह नाहीये, मी खूप ऑर्गनाइज नाहीये, मला सगळे जायला उशीर होतो, मी वक्तशीर नाही, कुठलीही अशी गोष्ट जी असेल की मी पैशाच्या बाबतीत मला अजिबात कळत नाही, अशी गोष्ट तुम्ही आधी कागदावर लिहिणार आहे. ठीक आहे. आणि मग त्याच्या उलटी काय गोष्ट असेल, म्हणजे मी क्रिएटिव्ह नाहीये तर त्याच्याऐवजी मी क्रिएटिव्ह आहे किंवा मी क्रिएटिव्ह होऊ शकते असं. सो ह्या दोन्ही म्हणजे कुठलंही वाक्य तुम्हाला जास्त कम्फर्टेबल वाटेल ते लिहा. आणि मग ते जे 72 तासात हे बघायचं आहे की तुम्ही जे नवीन वाक्य स्वतःबद्दल, नवीन जो एक धारणा स्वतःबद्दल करायचा प्रयत्न करता आहात, ते त्याला सपोर्ट करणाऱ्या, त्याला खरं ठरवणाऱ्या किती गोष्टी त्या 72 तासात घडतात याकडे तुम्ही लक्ष ठेवायचं. ते लिहून घ्या घडल्या की नाही, कारण नंतर लक्षात राहत नाहीत आपण करतो तेव्हा. सो किती गोष्टी क्रिएटिव्हली तुम्ही काय, क्रिएटिव्ह नसेल, आता उदाहरण मी दिलं म्हणून सांगते, मग तुम्हाला असं वाटतं की नाही सुदर्शन, पण खरं सांगायचं तर ना, तर स्वयंपाक ही कला, ती सुद्धा एक कला आहे, पण आपण त्याच्याकडे बऱ्याच वेळेला आर्ट अँड क्राफ्ट ही फक्त कला बघतो. स्वयंपाक करण्याला कला समजत नाही रोजच्या गृहिणी. तर मग ती कलात्मकतेने तुम्ही काय करू शकता, काहीतरी नवीन प्रयत्न करून बघा त्यासाठी. तुम्हाला असं क्रिएटिव्हिटी खूप वेगवेगळ्या क्षेत्रात असू शकते. छान टेबलची मांडणी करण्यामध्ये, डायनिंग टेबलची, त्याच्यात सुद्धा क्रिएटिव्हिटी असू शकते, काहीतरी लिहिण्या बोलण्यामध्ये असू शकते. सो तुम्ही जे नाही आहे स्वतः तुम्ही म्हणता आहे ते उलट करून काय काय त्याच्यासाठी तुम्ही करू शकता. नवीन 72 तासात तुम्हाला त्याच्या विरुद्धच्या गोष्टी करायच्या आहेत जे तुमच्या धारणेच्या. सो करून बघा. खूप इंटरेस्टिंग तुम्हाला स्वतःमध्ये लक्षात येतील गोष्टी की मी असं उगीच समजत होते की असं नाहीये, मी होऊ शकते, असं तुम्हाला त्या सगळ्या शक्यता दिसायला लागतात. कारण एकदम नाही म्हणलं ना की आपण बघत नाही, विचार करत नाही, ते संधी समोर असेल ते करत असलो आपण तरी आपण त्या रजिस्टर होत नाहीत आपल्या ह्याच्यामध्ये की आपण हे करतोय. म्हणजे मग तुम्हाला असं तेव्हा असं बघायला लागाल तुम्ही की ती गोष्ट तुम्ही कधी कधी करता, वेळेत नाहीये. तर मग तुम्ही कधी असं झालंय का की शाळेची पिकनिक मिस केली आहे, बाकीच्या काही गोष्टी मिस केल्यात, असं नाहीये. ठरवलं तर तुम्ही नक्कीच वेळेत कुठेही पोहोचू शकता. सो असं विचार करा की त्या 72 तासामध्ये स्वतःला ज्या ओरिजिनल धारणा जी आहे त्याला कसं खोटं ठरवतो आपण ह्याच्याकडे बघा, त्याची लिस्ट करा आणि बघा. मग तुमचं एकदमच ना ते झाल्यावर आपल्याला असं वाटतं अरे हे तर आपण करतोच, नेहमी करतोय, सहज शक्य, आपण का मनात असं विचार आणतो की मला जमत नाही, करत नाही वगैरे असं. आणि मग किती आपला दृष्टिकोन बदलतो आणि आपल्या दृष्टिकोना बदलल्यामुळे किती वास्तव बदलतं. तर जजमेंट सोडली स्वतःबद्दलची, दुसऱ्यांबद्दलची, तर किती फरक पडू शकतो. कारण आपण पूर्वग्रहाने बऱ्याच परिस्थितींना आणि लोकांना आपण तसं समजत असतो, किंवा आपली ती क्रिएटिव्हिटी असते ना ती संपते. म्हणजे आय थिंक पुस्तकात एक छान त्या ह्याच्यामध्ये एक उदाहरण आहे कुठेतरी की आता एखादा सोफा आहे, ठीक आहे, तर सोफा आपण एखादा म्हणतो हा सोफा आहे, ठीक आहे, आणि मग नंतर पण कोणीतरी त्याला बेड म्हणू शकतं, बरोबर आहे, किंवा मुलं तर त्याच्यावर खेळतात तर ते म्हणू शकतात की हा माझा महाल आहे. सो बघा ती एकच गोष्ट पण वेगवेगळ्या लोक वेगवेगळ्या क्रिएटिव्हिटीनी ती त्या गोष्टीकडे बघू शकतात. सो आपण देखील आपण ज्या गोष्टी करतो त्याला वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो, त्याच्याकडे बघू शकतो. सो असं 72 तास असा करून एन्जॉय करा. आणि तुम्ही कमेंटमध्ये मला आवडेल की तुम्ही लिहिलं तर की तुम्ही कुठल्या हे म्हणजे मी क्रिएटिव्ह आहे, मी अजून काहीतरी आहे, वक्तशीर आहे, असं तुम्ही ते खाली लिहा बदललेलं वाक्य आणि 72 तासात बघा
की कसं वाटतंय. तुम्ही कमिटमेंट करता, तुम्ही जेव्हा ह्याच्यामध्ये लिहिता तेव्हा, आणि इतरांनाही ते वाचून छान वाटतं. आपली जी फॅमिली आहे ना, ते सगळे कमेंट पण वाचतात एकमेकांचे. सो तेही लोकांना आयडियाज येतील नवीन नवीन की आपण त्याच्यातनं काय काय करू शकतो. सो प्रयोग जरूर करून बघा, मला कळवा कसा झाला. आवडला तर लाईक करा, ज्यांना फायदा होईल त्याच्यावर जरूर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक्यू. नमस्कार.